आणि युवराजची शॉपिंग झाली आहे, पण केदार तुझी काहीच शॉपिंग झाली नाही अरे. ताई, आम्ही काय म्हणत होतो, इथे जवळच एक दुकान आहे, तिकडनं स्वस्तात कपडे मिळतात आणि मी तिकडनंच घेतो कपडे नेहमी. ओके. तर मग माझी शॉपिंग मी त्या दुकानातनं केली तर चालेल का? आपलं काय ठरलंय, पैशांचा विचार अजिबात करायचा नाही. तुम्ही छान दिसायला हवं बास. हो, पण आता सांगून ठेवले ना मी तिकडे. ओके फाईन, आपण तिकडनं कपडे घेऊया, निघूया. चला. तुम्हा दोघांचा वेगळा प्लॅन. हो. डेटवर चाललात तुम्ही दोघंही? हो हो म्हणजे कौशिकी ताई, तुम्हाला कसं कळलं? तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतंय मला. आत्ता आपण निघूया का? मी तुम्हाला ड्रॉप करते, चला. नाही ताई, म्हणजे मी काय म्हणतो, माझं ना ऑफिसमध्ये एक 10-15 मिनिटाचं काम आहे, ते काम करतो आणि मग तसं मी पुढे जातो. तारिणीला विचारलंयस का? हो हो म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही आहे कौशिकी ताई. हां. केदार, तू तुझ्या पर्सनल आयुष्याबरोबर तुझ्या कामाला सुद्धा तेवढंच महत्त्व देतोयस हे बघून मला फार बरं वाटतं. हो, मला एक काम होतं त्यामुळे. बोल ना. हो, पण तुम्ही आणि आधीच कुणीतरी तुमच्या नावाने डबा देऊन गेले. माझ्यासाठी कोण होतं? कुणीतरी माणूस होता बघा, मनाला खांडेकर साहेबांना द्यायचा. आता तुम्ही काय युवराज सर ते काय सांगितलं नाही? डबा पाठवलाय तुझ्यासाठी. डबा माझ्यासाठी? हो मग. आता युवराज खांडेकर मोठा साहेब झालाय, कंपनीत कामाला लागलाय. काम करून करून दमला असशील ना. बोल. तुझ्या नावाने तुझ्या ऑफिसमध्ये एक डब्बा आला असेल, त्यात माल आहे, तोही थायलंडचा. काय? ठीक आहे, ते माझा नसेल तर मी देईल त्याला. गुलाब कुठे पोचवायचं आहे? एक हाय प्रोफाईल पार्टी आहे, बाकीचे डिटेल्स तुला डब्यात मिळतील. बॉस, युवराज ऑफिसमध्ये आहे पण डेस्कवर नाही आहे, आणि काय? आणि त्याच्या नावाचा डबा आलाय. डबा? हो, माझ्या समोरच आहे. युवराज तिकडे यायच्या आधी तो डबा उघड आणि त्याच्यात काय येते बघ. त्याच्यात काहीतरी असू शकतं. पहिल्या डब्यात चपाती आहे, दुसऱ्या डब्यात भाजी. अरे गरीब. अरे डबा तरी सोड, माझ्या बायकोने दिल्या प्रेमाने करून माझ्यासाठी. नाही, मी ते ॲक्च्युली कप 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 ही सगळी नाटकं ना, ते कौशिकीकडे आणि माझ्या बापाकडे घरीकडे, माझ्यासमोर नको. तुझे इंटेन्शन काय आहेत ना ते मला खूप व्यवस्थित माहिती आहे. लाज वाटते का? सॉरी तरी बोल. मॅनर्स काय? तुझ्यात गुडे मॅनर्स असणार. तुम्ही रस्त्यावर वाढलेले आहेत ना सगळे. ठीक आहे, हरकत नाही, रस्त्यावरच राहा. आला इथे खांडेकर व्हायला. बॉस, हा तर म्हणतोय की डबा निशीने पाठवलाय. तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. नाही तर थांब, मी निशीला फोन करते आणि एकदा कन्फर्म करून घेते. जेवणा व्यतिरिक्त त्यात काहीच नाहीये. असं कसं शक्य आहे? त्या डब्यातच असायला पाहिजे पार्सल. बॉस, मी चेक केलंय, त्यात काहीच नाहीये. मला खात्री आहे की ते ड्रग्ज त्याच डब्यात आहेत. बरं, दुसरीकडे कुठे असण्याची शक्यता आहे का? चान्सेस आहेत, तेवढं त्याचं डोकं चालतं. मला एक सांग, युवराज कुठे आहे? त्याच्या हालचाली काही संशयास्पद वाटतायत का? हा तर अजून पण ऑफिसमध्येच आहे. डील जर आज होणार असेल तर हा ऑफिसमध्ये काय करतोय? आणि याच्याकडे बघून वाटत नाही की याला घाईत कुठे निघायचंय म्हणून. ह्याची बॉडी लँग्वेज बघून असं बिलकुल जाणवत नाहीये. काय करतोय हा काहीच कळत नाहीये. तेच तर कळत नाहीये. बॉस, याने पार्सल कोणाकडे दिलं नसेल ना? तुला खाली संशयास्पद काहीतरी हालचाली दिसतायत? नाही,
डिलिव्हरी बॉय. केदार, अरे मगाशी एक डिलिव्हरी बॉय तुमच्या ऑफिसमध्ये आला होता, कोणीतरी शिंदे, त्यांना चार्जर देण्यासाठी. पण तो तुमच्या ऑफिसमधनं बाहेर पडताना एक वेगळंच पार्सल घेऊन गेला. युवराजने त्या डिलिव्हरी बॉयकडे तर दिलं नसेल ना पार्सल? अरे ऑब्व्हियसली केदार, ज्या अर्थी युवराज ऑफिसमध्ये इतका शांत बसलाय त्या अर्थी त्याने ते ड्रग्स बाहेर पाठवलेले. बॉस, आधी त्या डिलिव्हरी बॉयला गाठायला हवं. मला सांग, तुला काही आठवते? म्हणजे तू काही बघितलंयस का? त्याचं हेल्मेट, गाडीची नंबर प्लेट, अशी एखादी गोष्ट ज्यावरून त्याची ओळख पटू शकेल. गाडीचा नंबर, त्या डिलिव्हरी बॉयच्या गाडीचा नंबर 2245. माझी किंमत आकडा बोल. यावेळेला पैशांच्या बदल्यात मला माझं एक छोटंसं काम करायचं तुला. कसलं काम? आधी तर तू मेसेज चेक कर, तुला पाठवलंय बघ. हा तो माणूस होता ज्याने तुम्हाला व्हाईट कलरचं पार्सल दिलं? हो हो, हाच माणूस होतो. तारिणी, तिला उचलायचं आणि संपवायचं. तिचा गेम ओव्हर झाला पाहिजे. नीट बघून घ्या या मुलीला. गुलाब भाऊ, काय करायचं याचं? हिच्यावर लक्ष ठेवायचं आणि करेक्ट टाइम आला की हिला उचलायचा आणि डायरेक्ट गेम करायचा. चला लागा कामाला. ठीक आहे, चला.